टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपलास में दत्ता जयंती निमित्त अनेकों कार्यक्रम व भव्य जन्म उत्सव का जश्न मनाया गया। हम आपको बता दें कि इस अवसर पर आप देख सकते हैं कि अखंड हरिनाम सप्ताह, पालकी व महाप्रसाद का आयोजन किया गया था। और सबसे बड़ी बात ये रही कि ये दत्ता जयंती क्यों मनाया जाता है, महाराज जी ने इतनी अच्छी पूर्वक बताई है जो बहुत सारे लोगों को नहीं पता है कि क्यों मनाया जाता है दत्ता भगवान का जन्मदिन। और ये दत्ता भगवान है कौन? ब्रह्मा, विष्णु, महेश, ये तीनों एक रूप में कैसे आए? आप ये कहानी सुनिए महाराज जी के जुबानी, आपको पता चल जाएगा कि कैसे ये तीनों भगवान जो हैं ब्रह्मा, विष्णु, महेश एक मूर्ति में जिस तरह से जिसे दत्ता भगवान कहा जाता है एक स्वरूप में आए। तो चलिए आप सुनिए महाराज जी को इस कहानी को। ताकद काय मग वाच कसा येतो? नाही ना, हवा आहे, हवा म्हटलं आहे ना, मग कुठे दिसते ती? म्हटलं पानं हलतात ना। मग या बऱ्याचशा गोष्टी त्या दिसत नाहीये पण त्या आपल्याला मान्य करावे लागतात। तद्वत भगवान परमात्मा विठ्ठल जाडी साडी वराला, विठ्ठल जाडी साडी वराला, सगळ्या ठिकाणी ओतपर भरलेला परमात्मा साधू संतांनी पाहिला आणि अनुभवला। आणि त्या कीर्तनकाराला ती सांगावीच लागते। खरं म्हणजे आजच्या या कथेमध्ये अत्री आणि अनुसया या दोघांच्या पवित्र कथेचं वर्णन आहे। पतिव्रतेचं सामर्थ्य काय असतं? 3 देव जरी असले तरी सुद्धा एका पतिव्रते पुढे त्यांना लहान व्हावं लागतं, एवढं पतिव्रतेचं सामर्थ्य आहे, नाही का? म्हणून तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता, आणि तुका म्हणे पतिव्रता तिची नवऱ्यावर सत्ता। असं असायला पाहिजे आणि असायलाच पाहिजे सत्ता। का नसायला पाहिजे? संसार रूपी कारण परमात्म्याला 16,000 किती होत्या? 108 का? एवढ्या पत्न्यांना पण सांभाळून तो ब्रह्मचारी होता। असं तो विषय माझा नाही आजचा। तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता। पतिव्रतेचं सामर्थ्य खूप चांगला आहे। मार्कंडे पुराणातलं उदाहरण मी नेहमी सांगत असतो की मार्कंडे पुराणामध्ये मांडवी नावाच्या ज्या पतिव्रतेचं वर्णन आलेलं आहे, मांडवी कौशिक ब्राह्मणाची पत्नी, ती नवऱ्याला अशी पाठीमध्ये, तो रोगग्रस्त होता, पाठीमध्ये घेऊन फिरायची। पाठी समजते तुमच्याकडे? पाठी बोलतात असं, पाठी पाठी टोपलं बिपलं गेलं ना, आता काय ना वचन भाऊ, टोपला बिपला आहे का? सुपा हा समजा, सुपा हा, ती जरा लागतात आपल्याला। बाकी सगळ्या जाती भीती गेली, घरघंट्या आल्या, काय करणार, त्याला इलाज नाही। काला येतच पाय नमा असो, त्या पाठीमध्ये घेऊन फिरायची। एक दिवस एका साधूला शिक्षा झाली होती, शॉर्टकट मध्ये सांगतो, त्याला धक्का लागला। त्या साधूने शाप दिला, म्हटलं ज्याचा कोणाचा धक्का लागला असेल उद्या सूर्य उदय झाल्याबरोबर तो मरेल। आता साधूचा शाप तो, ते आपल्यासारखे शाप आहेत का? पूर्वीच्या काळी मी लहान होतो ना, लहान म्हणजे फार लहान, बरं संजीवचे बाबा फार लहान होता, आमचा लई विस्तारला आता गुरुजोरांनी। त्या गावामध्ये जर एखाद्या माऊलीचं ते कुक्कट पाळण्यात एखादा कोंबडा बिंबडा गायब झाला
ती माऊली सकाळपासून शिवाय करायची, शिवा द्यायची. ज्यांनी कोणी खाल्ला असेल, ज्यांनी कोणी नेला असेल, त्यांचं मेल्यांचं कालं होईल. संध्याकाळपर्यंत शिवा द्यायची. कोणाचंच कालं होत नव्हतं. शेवटी तीच काळी पडून गपचूप बसायची. कारण तप नाही ना, तप लागतं शाप द्यायला. पण पूर्वीच्या ऋषींनी शाप दिला का लागे खनी. हा, वृतासुर आणि विश्वकर्मा का काय त्याचं नाव, विश्वकर्मा नाही, विश्वरूप, देवी भागवतातला विषय. त्या विश्वरूपाने शाप दिला इंद्रदेवाला. कारण त्यांनी 2 मुलं मारली ना, वृतासुर आणि तो दुसरा एक मुलगा अगोदर डोक्याने मारली इंद्राने. आणि म्हणून शाप दिला की तुझी संपत्ती खाली पडेल आणि तू पदच्युत होईल. आता आपण किती पण शाप द्या, काही होत नाही. पण लोक शाप दिल्याशिवाय राहत नाही. तुमच्या गावातली सोडून ना आमच्या गावातली. हा शब्द शेवटपर्यंत ठेवायचा. म्हटलं उद्या सकाळी सूर्य उदय झाल्याबरोबर मरणार. आणि ती पण मांडवी होती, पतिव्रता होती. म्हटलं उद्याचा सूर्यच कसा उगवते बघते ना. काय वाटतं तुम्हाला, सूर्य उगवला असेल? 10 दिवस उगवला नाही, 10 दिवस सूर्य. पतिव्रतेचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला. हा पतिव्रतेचा देश आहे. तुम्हा माऊल्यांना तुमची किंमत, तुमचं व्हॅल्यू समजलं पाहिजे. तुम्ही दुर्गा आहात, तुम्ही अंबा आहात, जगदंबा आहात. सांगा मला, आपल्याला पैसा पाहिजे असेल तर आपण कोणाची पूजा करतो? लक्ष्मीची. आता चालू आहे सध्या, दुसरा गुरुवार गेलेला आहे. हा, मला बारीक मोठ्या सुपारी आणून करून टाकतो आपण जरा तरी ठीक आहे. लक्ष्मी माता हमको कुछ नाही आता, ठीक आहे. विद्या पाहिजे असेल तर आपण कोणाची पूजा करतो? सरस्वती. आणि भानगड करायची असेल तर कोणाची? काली माता, दुर्गा माता. सगळं तुमचा. भक्ती कोणाचं नाव आहे? तुमचंच आहे. श्रद्धा कोणाचं नाव? तुमचं आहे. पूजा कोणाचं नाव? तुमचंच आहे. सगळ्या धर्मामध्ये जी पण नाव आहेत ती तुम्हा माऊल्यांची आहेत. आणि तुम्हा माऊल्यामुळेच कोणीतरी दत्तात्रय अवतार घेतो, कोणीतरी विवेकानंद अवतार घेतो, कोणीतरी छत्रपती अवताराला येतो. हे तुम्हा माऊलींचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून बरं का, छत्रपतींची आई माझी जिजामाया म्हणते की आई बहिणींची आबरू रक्षण झाली पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचं रक्षण होत नाही तोपर्यंत धर्म स्थित होत नाही. विठाला उगवला नाही. शेवटीच ते अनुसया माता तिथे आली. म्हटलं बाई काय असं करतेस? अगं तुझ्या एकटीच्या नवऱ्यामुळे अख्खं जग मरेल ना, सगळं जग मरेल ना सूर्य उगवला नाही तर. मग त्या मांडवी मातेने दिलेलं उत्तर खूप छान आहे, ते मला खूप आवडतं. मांडवी माता म्हणाली अख्खं जग मेलं तरी चालेल, अख्खं जग मेलं तरी चालेल, पण माझा नवरा वाचला पाहिजे. याला म्हणतात तुका म्हणे पतिव्रता, तिची जेव्हा देवावर सत्ता. तर तुमच्या गावातल्या सोडून आमच्या गावातल्या मेला मर कसा नाही, अशा शिवाय येतात. तुमच्या गावातल्या सोडून आमच्या गावातल्या सोडून बोलतो. प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून बरं का त्या ठिकाणी सती महासरस्वती, महालक्ष्मी आणि बरं का महालक्ष्मी माता, महासरस्वती माता आणि चौथी कोण? तिसरी कोण? पार्वती. नाही येत तुम्हाला? पार्वती नाही. विठ्ठल विठ्ठल. या मातांना गर्व झाला की आमच्यासारख्या पतिव्रता कोण नाही. भगवान महादेव म्हणतात यांचा गर्व हरण झाला पाहिजे. देवांच्या बायकांना पण गर्व होतो. आपल्या झालं तर काही नवल नाही. म्हटलं त्या ठिकाणी बरं का महादेव म्हणतायत की तुमच्यापेक्षा पतिव्रता अनुसया माता आहे. म्हटलं नारदांकडनं जाणून घ्या. आणि एवढ्याच इच्छा केल्याबरोबर नारदजी तिथे हजर झाले. बरं ते तिन्ही ठिकाणी गेले, पटकन घेतो सांगून. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक ठिकाणी सत्यलोकात गेले, वैकुंठात गेले, कैलासामध्ये गेले. सगळ्या देवींना ते सांगितलं तुमची तिघींची बरं का पुतळे बनवून तिने डाव्या बाजूला डाव्या पायाला बांधल्यात. एवढी मोठी प्रतिव्रता आहे. म्हटलं आमच्यापेक्षा प्रतिव्रता? ठीक आहे. भक्त म्हणत एकदा अहंकार झाला, माणूस फुगला की त्याचं गर्भहरण होतो. ही कथा ते सांगतो. आणि मग त्यांनी ठरवलं. नारदांनी अशी मस्त कळ लावली, कारण नारद या शब्दाचा अर्थच असा आहे ना अधिक रद्द. ज्यांनी केलेली युक्त कधीच रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात.
म्हटलं एक काम करा, तिचा गर्भहरण करायचं असेल तुमच्या नवऱ्यानं पाठवा तिकडे. आणि मग आता काय बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट ऐकणार कोणाचं? पाठवले ना तिघींनी. नवऱ्याशींना सांगितलं आम्हाला अनुसया मातेचं दर्शन करायचं आहे. म्हटलं काय हरकत नाही, अनुसया माते बरं का. काही ठिकाणी ते साधू वेळी शिकवून गेले. आताची मी कथे सांगतो एकनाथ महाराजांची. आणि काही ठिकाणी प्रवाद आहेत असं, काही साधूचा वेश घेऊन गेले असं सांगतात. तर एकनाथ महाराज म्हणतात की तिन्ही देवाने सांगितलं, म्हटलं माते आम्हाला निर्वस्त्र होऊन बरं का भोजन करायचं आहे. म्हटलं का हरकत नाही, का हरकत नाही, कारण ते सत्व हरण करायला आलं होतं. आणि मग मातेने त्या तिन्ही देवांच्या मस्तकावर हात लावला. तिन्ही देवांच्या मस्तकावर हात लावल्याबरोबर ती तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश 6 महिन्याची बालकं झाली. आणि मग माझ्या मातेने अगदी बरं का वस्त्रहीन अवस्थेमध्ये त्यांना दुग्धपान केलं, मस्त जेवू घातलं आणि तिघांना झोपवलं आणि झोके देऊ लागले. म्हटलं हे ब्रह्मदेवा बरेच दिवस झाले सृष्टी निर्माण करण्याचं काम चालू आहे, थकला असेल, झोप आता. भगवान विष्णूला सांगितलं बरेच दिवस सृष्टीचं पालन करण्याचं काम चालू आहे, आता थकला असेल, आता जरा झोप घे, आराम कर. एक लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या देवांना जर बालकं बनवण्याचे सामर्थ्य एक सामान्य ऋषी पत्नीमध्ये आहे. म्हणून साधू थोर दाणा, साधू थोर दाणा. ऋषी का श्रेष्ठ ठरले? तर देव जरी असले तरी ऋषी पुढे कमी ठरले, लक्षात ठेवा. आणि म्हणून तिन्ही देवाला सांगितलं, भगवान महादेवाला सांगितलं, म्हटलं आता संहाराचं काम करून तुम्हाला भरपूर थकवा आला असेल, झोपा आता. आणि तिन्ही बालकं झोपली. बरेच दिवस झाले नवरे परत येत नाही, म्हणून परत त्यांना टेन्शन आलं. म्हटलं अजून नवरे परत येत कसे नाही? परत नारदजी गेले. म्हटलं कुठे नवरे आहेत? म्हटलं कुठे आहेत काय? तिकडे जा आश्रमामध्ये, तुमचे नवरे तिकडेच आहेत. अरे म्हटलं असं कसं काय? म्हटलं जाऊन तर बघा. तिन्ही पटकन आल्या, कारण 6 वाजले. पटकन आल्या. आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि अनुसया मातेला सांगितलं. त्यांचं पण आधिरातिथ्य वगैरे सगळं, साधूच्या घरी सगळ्यांचं आधिरातिथ्य होतं. साधूच्या ठिकाणी कोणी येत नाही. षडोपचारे त्यांची पूजा वगैरे सगळं केलं. म्हटलं या. आल्यानंतर सांगितलं आमचे नवरे परत पाहिजे. माझ्या अनुसया मातेने तिन्ही बालकांना उचलले आणि समोर नेऊन ठेवले. म्हटलं घ्या नवरे तुमचे. तिन्ही ते 6 महिन्याची बालकं ठेवली. बरं तिन्ही डबल रोल नाही ट्रिपल रोल. तिन्ही सारखे सेम टू सेम. तिन्ही देव्यांनी आपलं सामर्थ्य वापरलं की आपला नवरा कोण आहे ओळखण्याचा, पण ओळखता नाही आला. हे पतिव्रतेचं खाती आहे. सगळी ताकद लावली. शेवटी मग गतप्राण अभिमान गळीत झाला. म्हटलं खरंच तू सती आहेस, पतिव्रता आहेस, तुझ्यामुळे आमचं सामर्थ्य नाही चालत, तेव्हा कृपा करून आमचे नवरे आम्हाला परत करून दे. आणि मग माझ्या सती अनुसया मातेने पुन्हा त्यांच्या मस्तकाला हात लावले आणि तिन्ही ते देव झाले, ब्रह्मा विष्णू महेश झाले. लक्षात ठेवा. आणि म्हणून अनुसया आणि अत्री या दोन्ही शब्दामध्ये अर्थ आहे. अत्री जो म्हणजे नाही, त्री जो 3 गुणांच्या पलीकडे तो अत्री. आणि अनुसूया अधिक असूया, जी कोणाचाही द्वेष करत नाही तिला अनुसया म्हणतात. विठ्ठल मध्ये पण कथा आहे की त्याच्यामध्ये कथा अशी आहे की 3 देव प्रगट झाले. त्यांची इच्छा केल्यानंतर ब्रह्मदेवापासून चंद्र झाला, भगवान शंकरापासून दुर्वासा झाले, भगवान विष्णूपासून दत्तात्रय झाले. असा पण प्रवाद आहे बरं का. पण ग्रंथ सगळे व्यासांचेच आहेत. प्रवाद जरी अनेक असले तरी ग्रंथ व्यासांनीच दिलेत ना. 18 पुराणे सगळी त्यांनीच दिलेत. म्हणून पुराणामध्ये भले कथेमध्ये फरक असेल पण आहे तेच बरं का. आणि म्हणून हे 3 देवा ही एक आणखी त्यांना कन्या होती. वाटतं की माझे आता कुस भरून निघावी म्हणून तिन्ही देवांनी बरं का एकत्र होऊन आणि एक अवतार धारण करावा. तो अवतार धारण करण्यासाठी भगवान तिन्ही देवांनी बरं का असं पण प्रवाद आहे. अनुसया मातेच्या कर कमलावर म्हणजे हातावर भगवान दत्तात्रयाची मूर्ती प्रकट झाली. भगवान दत्तात्रय प्रकट झाले. बोलो दत्तात्रय भगवान की जय. बरं तुमच्याकडे काय पाल. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी दत्तात्रयांचा अवतार झाला. जो दत्तात्रयांचा अवतार झाला तो शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांचं एकत्रीकरण, भांडण मिटवलं त्यांनी. हो
कारण भजन करी महादेवा राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव. राम शिवाचं भजन करतो, शिवरामाचं भजन करतो. दोन देवांचं जमतं, दोन बुवांचं जमतं, दोन जावांचं पण जमायला पाहिजे नाही का. पण दोन कुत्र्यांचं मात्र जमत नाही. तुमच्या गावातले आमच्या गावातले पण तसेच असतात. असो पण जमायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपलं जमत नाही ना, आपण नुसती शरीराने एकत्र येऊन फायदा नाहीये. या धर्म मंडपात बसलो ना, काही वादविवाद असतील ते सोडून द्यायचंय. पण जेव्हा हिंदू धर्माचं काम आहे, दत्त जयंती आहे ना, सखाराम बाबा बसल्यात का ते? बर, हा ठीक आहे, नमस्कार. की जेव्हा या धर्म मंडपात बसाल तेव्हा दत्तात्रयांचा उत्सव आहे, शिवरात्र आहे, तेव्हा आम्ही सांगायचं की मी फक्त या ठिकाणी हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा माणूस आहे आणि या धर्मासाठी मला काम केलंच पाहिजे. त्यासाठी गावातले भेट टाकून आपण एकत्र यायलाच पाहिजे. आणि जर आपण येत नसू तर मग आपण धर्माचा ऱ्हास करायला घेऊ. आणि म्हणून आपापसातले भेद तुमच्या गावात नसतीलच असं मला मी मान्य करतो की नसतील. कारण एवढ्या धर्म मंडपामध्ये एवढी मंडळी सगळी येऊन बसली. म्हणून तुम्हाला मनोभावे नमस्कार की बाबांनो, असेच एकत्र राहा, हे धर्माचं काम करत राहा. कारण आणि नामदेव रायांनी चालू केलं की तो कटेंगे पटेंगे नाही. कारण या वेळेला धर्माचं काम खूप वारकरी संप्रदायाने पण केलं. नवे नवे मोठे महाराज लोक उतरले, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज यांसारख्या विद्वान मंडळी पण या धर्म कार्यामध्ये उतरले. आणि म्हणून जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत आपण आहोत. आणि अशी धर्म कार्य आपल्याकडून व्हावी ही सगळ्यांना शुभेच्छा. दिवसाचा अखंड हरिनाम सोहळा एक दिवसीय सोहळा आहे. मना सोरला कैसेट जो है बोला रुको.